राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांना दणका बसलेला आहे। कोर्टात हजर राहण्याची वांद्रे कोर्टानं त्यांना नोटीस बजावलेली आहे। 28 जुलैला सूरज चव्हाण यांना वांद्रे कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले गेले। अंजली दमानियांच्या मानहानीच्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली आणि यावेळेला अंजली दमानियांकडून सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती देखील देण्यात आल्याचं समजतं आहे। सूरज चव्हाण आणि अमोल मिटकरी यांनी माझ्या विरुद्ध अतिशय खालच्या भाषेत जी टिप्पणी केली होती। मला एकदा त्यांनी सुपारी बाज म्हटलं होतं, एकदा रिचार्जवर चालणारी बाई म्हटलं होतं, या फॉरेन ट्रिप्स कुठून करतात, सामाजिक कार्यकर्ते आहेत, पैसा कुठून येतो वगैरे जे त्यांनी म्हटलं होतं। इतका संताप झाला होता माझा तेव्हा। आणि माझ्याकडे FIR साठी मी सगळं म्हणजे जे प्रोसिजर आहे ते विचारलं। त्यानंतर मला सच सांगण्यात आलं की डिफेमेशनशिवाय दुसरा मार्ग नाही, म्हणून मी डिफेमेशनची याचिका मुंबईच्या बांद्रा कोर्टाच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केली होती। त्याचा आज हिअरिंग होता आणि कोर्टाने माझ्याकडनं ती सगळी माहिती घेतल्यानंतर 28 जुलैला सूरज चव्हाण यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश काढले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।